विठ्ठल केसरकर माजी कबड्डीपट्टू यांचा सन्मान कल्पेश रामचंद्र केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल। कल्पेश रामचंद्र केसरकर यांच्या शुभ हस्ते विठ्ठल केसरकर माजी कबड्डीपट्टू यांचा सन्मान करण्यात येत आहे। कल्पेश रामचंद्र केसरकर। हॅलो, केवनाळेचा 12वा पाठवा, केवनाळे संघाचा 12वा खेळाडू। धन्यवाद प्रवीण दुगाडे सर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत काल देखील आणि आज देखील। स्वागत आहे सर्वांचं, हार्दिक हार्दिक असं स्वागत। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ आयोजित नरवीर चषक 2022 हा पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। सोमनाथ उतेकर गोलंदाजीसाठी आलाय। पहिल्याच बॉलवरती अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉलने संघाचं खातं खोललं गेलंय। देवळे ग्रामस्थ, देवळे, ठाणे, मुंबई, पुणे, बडोदा सर्वच ठिकाणावरून मात्र नक्कीच देवळे ग्रामस्थ येताना पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचा आनंद मात्र यूट्यूबला देखील प्रेक्षक घेत आहेत आणि देवळे ग्रामस्थ देखील या मॅचचा आनंद घरबसल्या देखील पाहायला मिळत आहेत। सर्वांचा मनपूर्वक आभार। ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पाहायला मिळते। आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते। दुसऱ्या दिवशी देखील ही स्पर्धा, काल देखील पहिल्या मॅचेस पासून आपण पाहिलं अतिशय अटीतटीच्या मॅचेस आणि चांगल्या मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाले। मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र सिलिमिड ऑफला चेंडूवर ट्रॅव्हल होतोय। एक सिंगल मिळते। संघाचा धावफलक जर पाहिला तर 3 या आकड्यावरती धावून पोहोचतोय। बोरावळे विरुद्ध आपण पाहतोय केवनाळे, या दोन संघादरम्यान ही मॅच, दोन गावादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। आपल्या गावासाठी खेळण्याचा आनंद मात्र नक्कीच काल राजा घाडगेने सांगितलं की गावासाठी खेळण्याचा आनंद एक वेगळाच आनंद असतो आणि गावाचं क्रिकेट नक्कीच गावाचं नाव तालुक्यामध्ये वरच्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करत असतो। ते मात्र प्रत्येक खेळाडू मात्र दाखवतोय। देवळे गावातून जर पाहिलं तर प्रवीण सरांनी सांगितलं की प्रत्येक जण देवळे गावातून आपल्याला पाहायला मिळाला। आर्मी मॅन असतील, तसेच वारकरी संप्रदायातील काही लोक असतील। काल जर पाहिलं तर सुप्रीमो चषक मुंबई सांताक्रूजला ती स्पर्धा आहे, त्यामध्ये देवळे गावचा आबी हा खेळाडू देखील खेळताना काल पाहायला मिळाला। हा बॉल अतिशय चांगल्या प्रकारे टप्पा पडला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला। डॉट बॉल, कोणती धाव मात्र मिळत नाहीये। धावफलकावरती 3 या आकड्यावरती धावफलक थांबताना पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी सोमनाथ उतेकरची पाहायला मिळते। 2 चेंडून लगातारचे निर्धाव स्वरूपाचे टाकले गेलेत। त्या चेंडूला मात्र सन्मान टप्पा पडला, बाहेर आणण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक समीर महाब्दी त्या ठिकाणी होते, परंतु एक सिंगल मिळते। चांगले क्विक सिंगल। 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय। टॉस जिंकला बोरावळे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र समीर महाब्दी यांनी केला की आम्ही सांगितलं की 4 ओव्हरमध्ये आम्ही 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच या षटकामध्ये आता जर पाहिलं शेवटच्या बॉलवरती आकाश अगोंडेच्या बॅटमधून हा षटकार येतोय। 6 धावा। डीजे शेवटच्या बॉलवरती का होईना पण परंतु मोठा प्रहार आलाय आकाश अगोंडेच्या बॅटमधून। विश्वनाथ अगोंडे आणि आकाश अगोंडे हे दोन बंधू मात्र नक्कीच केवनाळे गावाला बिलॉंग करतात आणि गावासाठी चांगल्या
स्पर्धा मात्र त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला जिंकून दिल्या. आपण जर पाहिलं तर साखर गावामध्ये स्पर्धा होती. विश्वनाथ आगोंडेने तब्बल 68 धावा त्या स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या होत्या. तुफानी पारी त्याची पाहायला मिळाली. आणि हे खेळाडू कधी माहीत पडले तर आपल्याला PTPL जेव्हा झाली, PTPL पासून आपल्याला हे शैलेश शेलार असतील दाबीळचा, त्यानंतर विश्वनाथ आगोंडे असेल, असे खेळाडू आपल्याला PTPL झाल्यानंतर हे खेळाडू माहीत पडले. गोलंदाजीसाठी रोहित पार्टे, योगेश पवार, कापडा विभाग असोसिएशन क्रिकेट उपाध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट झोन सदस्य यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतो. उपाध्यक्ष आहेत योगेश दादा पवार, यांचं इथं आम्ही देवळे गाव सहर्ष स्वागत करत आहोत. तर पहिला बॉल घेऊन रोहित पार्टे, या चेंडूवरती देखील जर पाहिलं तर फुल टॉस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर घेतली गेली. डीप मधून फिल्डर आलाय, तद्वर एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. काल जर पाहिलं तर षटकार चौकार आपल्याला या स्पर्धेमध्ये बरेच षटकार चौकार पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक देखील राजा घाडगेच्या नावावरती पाहायला मिळालं. षटकार हॅट्रिक देखील काल लगातार 3 षटकार खेळण्याची किमया देखील राजा घाडगेने केली. मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर देखील साईल मारतो शुभम झाडानेच्या माध्यमातून टाकली गेली. मोठा प्रहार केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडली गेली कॅच आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. साहिल झाडाने मात्र नक्कीच अर्धशतक टाकण्याची किमया आजच्या दिवसामध्ये केली. काल देखील पाहिलं तर आपण काल लगातार 5 बॉल डॉट टाकले गेले, परंतु शेवटच्या चेंडूवरती कॅच होता. तो कॅच पकडू शकले नाही. चौकार मिळाला होता. आदित्य कदमची ती ओव्हर होती. आणि आज संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत जर पाहिलं तर मेडन ओव्हर साहिल झाडानेच्या नावावरती राहिले. बॅटिंगसाठी सनी लुतेकर मैदानामध्ये जातोय. कर्णधार आहे आज. कर्णधार पदाची भूमिका सनी लुतेकरच्या माध्यमातून पार पाडताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी आलाय. सेकंड डाऊनला बॅटिंगसाठी सनी लुतेकर उतरलाय. अष्टपैलू खेळाडू अपकमिंग यंगस्टर आहे आणि चांगली कामगिरी त्याची सातत्याने केवनाळे गावासाठी पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. लेग ब्रेक मध्ये चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये नक्की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहित पार्टेच्या माध्यमातून केला, परंतु एक क्विक सिंगल घेतली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी थांबावं लागेल. विशाल बाद झालाय. गणेश मात्र मैदानामध्ये आहे. गणेश आणि सनील या दोघांनाही मात्र 4 षटकं खेळून काढावी लागतील. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. लेग ब्रेक मध्ये चेंडू टप्पा पडला. थोडासा चेंडू काहीसा खाली राहताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमची ही स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार, हार्दिक असं स्वागत. ऐरोली सेक्टर 10 मध्ये क्रिकेटचा थरार देवळे गावाची ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. एक नीट नेटकं आयोजन, शिस्तबद्धता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक विक्की मोरे चेंडूवरती पोहोचेल का, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये डीप मधून अतिशय वेगात स्वराज त्या ठिकाणी आलाय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक 2 ने पुढे गेल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुदेश शिंदे देखील जोडलेत, कारण सुदेश शिंदे बद्दल नक्की सांगेल. अष्टविनायक प्रीमियर लीग सातत्याने दरवर्षी होत होती, परंतु कोरोनाचा काळ आला त्याच्यानंतर कुठेतरी ती अष्टविनायक प्रीमियर लीग थांबली. आणि या वर्षी सुदेश शिंदेने गावचं क्रिकेट, गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी तो धावून आला. सुनील उतेकरने नक्कीच फ्रेंडशिप चषक आपण पाहिला तेव्हा सांगितले की मी ऍज अ प्लेअर म्हणून खेळणार आहे. कॅप्टन पद त्यांनी त्या दिवशी सोडून दिलं होतं. आज बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मधून अतिशय वेगात एक सिंगल तर घेतली. थोडासा फंबल झाला. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो
16 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलाय. 8च्या सरासरीने धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटक बाकी आहेत. तोपर्यंत आपण ऐकूया एक डीजेचं संगीत. DJ Vaibhav in the mix. धन्यवाद डीजे. विक्की मोरे गोलंदाजीसाठी. बिग बॅश मध्ये नक्कीच आपण लक्ष्मण मोरे 11 हा संघ पाहिलाच. नक्कीच सुनील उतेकर यांनी संघ तो पुरस्कृत केला गेला होता. भागोजी मोरे असतील, सर्वच बोरावळ्यातील ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून देखील गेली 26 वर्ष स्पर्धा बोरावळे गावामध्ये सातत्याने, ज्या दिवशी सप्ताह असतो त्या दिवशी नक्की 2 दिवस स्पर्धेचं आयोजन, क्रिकेटच्या मॅचेस मात्र नक्कीच पाहायला मिळत असतात. अतिशय वेगात चेंडू आला. चेंडू मात्र यष्टी रक्षकाला देखील समजला नाही. चेंडू सुसाट निघून गेला मागच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. रानवडी संघ नक्की 2 मॅच जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांनी केलाय. गणेश शिरावळेची बॅटिंग आणि बॉलिंग. फ्रेंडशिप चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार गणेश शिरावळेने घेतला होता. बिग मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती आणि आज 2 सामन्यामध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतलाय. रानवडी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करतोय गणेश शिरावळे. आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ शकला नाहीये. थोडासा नाराज नक्कीच असेल सनील उतेकर स्वतःवरती, कारण हा बॉल जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर कुठेतरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकला असता, परंतु डॉट बॉल येतोय. विक्की मोरे यांना देखील आम्ही अंडरआर्म क्रिकेटचं नक्की सातत्याने पाहिलंय. चेंबूर परिसरामध्ये नक्कीच एक संघ त्यांनी देखील पुरस्कृत करत असतात आणि बोरावळे गावासाठी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल पुन्हा एकदा दुसरा लगातारचा चेंडू डॉट येतोय. नागेदादा दरेकर यांचं आगमन होतंय. मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी हा संघ देखील आज खेळताना पाहायला मिळाला. परंतु काल नागेदादा दरेकर यांनी बक्षिसांचा वर्षाव अक्षरशः केला. आज देखील सातत्याने तोच पाहायला मिळेल का? निलेदादा कोळसकर यांनी देखील काल बक्षिसांचा वर्षाव, कारण ही स्पर्धा आगळी वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळते. सर्व काही आगळं वेगळं जे काही केले ते साध्य केले आणि यशस्वीरित्या पार पडले. व्यासपीठावरती नागेदादा दरेकर यांचं आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. या बॉलवरती सुनील उतेकर मात्र नक्की डीप मधून आले. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. स्वराज आणि सुनील उतेकर तर थोडंसं मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती 23. पंतांच्या भूमिकेमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रदीप शिंदे यांना पाहतायत आणि सचिन सावंत यांना तुम्ही पाहतायत. तर तिसरे पंच गणेश बाविस्कर रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांना ओळखलं जातं. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय समीर महादीच्या बॅट. नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू निघून गेल्या बाजूने. चौकार येतोय. 4 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 27 धावा आहेत. कृपया ग्राउंडच्या बाहेर आणि रस्त्यावरती कृपया करून प्रॅक्टिस करू नका. कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. फुलटॉस बॉल या ठिकाणी सनील उतेकरच्या बॅट मधून फटका. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका. 6 धावा. षटकार.
थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच हा निर्णय सोपवला गेलाय. भीमरचा नो बॉल आहे की नाही, फलंदाजाने घेतलेला हा रिव्ह्यू. तिसरे पंच आमचे गणेश भाविस्कर नक्कीच पाहतील आणि निर्णय कळवतील. षटकार तर नक्कीच मोठा फटका खेळलाय सनील उतेकरच्या बॅटमधून. हा षटकार आला. शेवटचं षटक सुनील उतेकर मात्र गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्याच बॉलवरती त्यांचं स्वागत केलंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून नरवीर चषक 2022चं आयोजन. अतिशय देखणं आयोजन, नीटनेटकं आयोजन, दैदिप्यमान आयोजन, क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं खास आकर्षण या तुम्ही नरवीर चषक पाहताय. सर्वांची एकजूट, देवळे गावाची एकजूट काय असते हे 2 दिवसामध्ये नक्कीच अख्ख्या तालुक्याला समजलं असेल. फेअर डिलिव्हरी तर कोणताही निर्धाव स्वरूपाचा चेंडू नसेल. फुलटॉस बॉलचा घेतलेला कर्पुश समाचार. सनील उतेकरने केलेलं स्वागत षटकाराने 6 धावा मिळवल्या गेल्यात. हा चेंडू मात्र टप्पा पडलाय. अतिशय वेगात चेंडू गेला सनील उतेकरला. या चेंडूवरती मात्र थांबवले गेले. सनील उतेकर आणि सुनील उतेकर गोलंदाजीसाठी. केवनाळे विरुद्ध बोरावळे अशी मॅच आपल्याला मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. सफल होऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगात बॉल टाकला गेलाय. काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. बिग बॅशचं ते शेवटचं षटक सुनील उतेकर यांचा आठवा. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता होती. समोरील संघाला त्या बनवू दिल्या गेल्या नव्हत्या आणि शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगला आले होते. 8 धावा त्यांनी बनवल्या गेल्या होत्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला फटका तर खेळलाय. स्वराज त्या ठिकाणी आहे. पकडली गेली कॅच आणि सनील उतेकरचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेलाय. डीजे थँक्यू डीजे. सनील उतेकर माघारी परतला गेलाय. धावफलक जर पाहिला तर 33 या आकड्यावरती आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार आला त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच गडी बाद केला गेलाय. सनील उतेकर माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानामध्ये विजय दाबेकर मैदानामध्ये गेलाय. संजय बॅटिंग साठी. तर यानंतरची मॅच जननी माता क्रिकेट क्लब दाभीळ विरुद्ध एकता तरुण मित्र मंडळ कुंबळवणे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. चला मोठा प्रहार आल्या आल्या मात्र प्रहार केला गेलाय आणि चेंडू नक्कीच निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मोठा फटका षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच लॉंगॉन मध्ये खेळायला. क्षेत्ररक्षक स्वराज त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक केली गेली. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. या दुहेरी धावाने धावफलक पूर्ण. तिसरी देखील प्रयत्न केला गेलाय परंतु पंच कळवतायत की या 2च धावा असतील. या 2 धावांनी स्कोर कार्ड 41 विजयासाठी बनवायचे आहेत. त्या 24 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. कुंबळवणे प्रवीण दुगडे सर. कुंबळवणे आणि केवनाळे सॉरी अभिल दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. शंकर केसरकर उपसरपंच यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. कुंबळवणे आणि दाभिल. आज कुंबळवणे संघामध्ये मला वाटतं रुपेश जाधव आबा दिसत नाहीयेत. मला वाटतं आबा पुण्यावरूनच मॅच पाहणार की काय. वारंवार त्यांच्या देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी आहेत आणि कुंबळवणे संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कुंबळवणे विरुद्ध दाभेळ यानंतरची मॅच असेल. योगेश शेलार पोलादपूरचा बाहुबली म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज कुणाच्या नावावरती तर योगेश शेलार यांच्या नावावरती आहेत.
त्यांची मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दाभिळचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. दाभिळ कर्णधार. विनायक गेनू केसरकर. विनायक गेनू केसरकर यांचा सन्मान प्रवीण विठोबा केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल. विनायक गेनू केसरकर यांचा सन्मान प्रवीण विठोबा केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल. कुंभळवणे आणि दाभिळ या दोन संघादरम्यान जो सामना रंगणार आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील देवळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय शंकरजी केसरकर. पोलादपूर क्रिकेटचा बाहुबली एका बाजूला योगेश. विनायक गेनू केसरकर यांचा सन्मान प्रवीण विठोबा केसरकर यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. विनायक गेनू केसरकर यांचा सन्मान प्रवीण विठोबा केसरकर. हेड इज कॉल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय दाभिळ संघाच्या कर्णधाराने. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंगचा फिल्डिंग घेणार आहे. फिल्डिंग संतोष. घेणार आहेत का क्षेत्ररक्षण घेणार आहेत? जरा केसरकर साहेब थोडं थांबा. तर एकच प्रश्न विचारेन मी. हे आयोजन जे केलं आहे नरवीर चषक 2022 देवळेगाव, एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलं या गावानं. या गावाचा आदर्श तुम्ही सुद्धा घेणार का येणाऱ्या काळामध्ये? ते म्हणतात की आम्ही आदर्श घेणार पण आम्ही बोलतो कमी आणि बॅटने उत्तर जास्त देतो. तर योगेश दादा, खरं तर दादा म्हणेन मी तुम्हाला, कारण बऱ्याच वेळा तुमची दादागिरी क्रिकेटमध्ये मी पाहिली आहे. तर तुमच्या अनुभवाचा फायदा कितपत होईल कुंभळवणे संघाला? नक्कीच मी एक 70+ स्कोअर करण्याचा प्रयत्न करेल. आता मी जर टॉस जिंकला असता तर मी नक्कीच फिल्डिंगच घेणार होतो. पण आपला शैलेश मित्र आहे चांगला, त्यांनी आता टॉस जिंकला त्यांच्या टीमनी आणि त्यांनी फिल्डिंग घेतली. मग 70+ केला तर थोडं त्यांना थोडं हार्ड जाईल, कारण शैलेश दादा आहे आणि अजून एक दोघं आहेत त्यांच्याकडे खेळणारे. नक्की 70+ करण्याचा माझा प्रयत्न असेल. अनिल आणि केसरकर. आयोजनामध्ये बोलायचं झालं तर गणेश दादांचं आपलं रेग्युलर माझं बोलणं चालूच असतं आणि खूप सुंदर आयोजन आहे इकडे. गोल ग्राउंड आहे आणि नरवी चषक 2022 त्यांच्या ट्रॉफीज पण खूप चांगल्या आहेत. म्हणजे PTPL नंतर अशा ट्रॉफीज बघतोय आपण आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचा सन्मान बोलून वगैरे एकही माणूस राहत नाही आहे. त्यांच्या प्रत्येक गावातले लोकांचे उडबस अगदी व्यवस्थित आहे. प्रत्येक आमच्या गावातले पण दोघा तिघांना त्यांनी स्टेजवर बोलवलं. खूप मजा येईल बघायला. जर जास्तीत जास्त पहिली मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मॅच आपली फायनलच्या सारखीच आम्ही खेळणार आहोत. आणि मागच्या वेळी एकदा साखरला खेळलो होतो, त्यानंतर दुसरी जी एंट्री आहे म्हणजे पोळापूर तालुक्यामध्ये कापडे विभागामध्ये खेळत असताना आता कापडे खुर्दमधून मी खेळायचो, पण माझी टीम स्वतः बनवली मी कुंभळवणे. आणि आता दुसरीची एंट्री आहे. बघूया, चांगले खेळाडू आहेत, चांगला चांगले खेळून लोकांचं मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न असेल. पण आम्ही ज्यावेळी प्रेक्षकांना मध्ये फिरत होतो त्यावेळी बऱ्याच अंशी प्रेक्षक असे म्हणाले की दाभिळ हा जो संघ आहे या स्पर्धेचा विजयाचा दावेदार म्हणून या संघाला ओळखलं जातं. तर या संघाविरोधात एक वेगळी रणनीती? रणनीती काय नाही आहे. मुलांना मी रेग्युलर आमची प्रॅक्टिस चालू असते आणि चांगले हार्ड हिटर आहेत. प्रदेश आहे, अक्षय, शुभम, विशाल, मंगेश दादा आहे, निलेश आहे आणि मी एक आहे. 7-8 बॅट्समन आहेत, प्रत्येक बॉलर आहेत, चांगले ऑलराऊंड आहेत, फिल्डिंग दिसेल, सगळे यंगस्टर आहे. एक दोघंच आम्ही जरा थोडे जास्त वयाचे, बाकी सगळे 20-25 मधलेच आहेत आणि मुलं चांगली मेहनत करत आहेत. नक्कीच त्याचं तुम्हाला इकडे ग्राउंडवर बघायला मिळेल. चांगल्या मुलांची मेहनत चालू आहे. नक्कीच त्याचा फळ आमच्या टीमला नक्कीच मिळेल. नक्कीच दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या सामन्याकरता. निलेश सरांकडे जाण्यापूर्वी ॲव्हरेज एज जो आहे शिवाजी कदम. 28. तर आपण शिवाजी दादा निलेश कदम सरांकडे वळतो. यांचा सन्मान सुनील विठ्ठल केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल. शिवाजी कदम. शिवाजी कदम यांचा सन्मान विकास केसरकर. शिवाजी कदम. हा, सन्माननीय भगवान राघू केसरकर, आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय. भगवान राघू केसरकर. शिवाजी दादा कदम यांचा सन्मान विकास केसरकर यांच्या शुभ हस्ते. सुभाष उतेकर यांचा सन्मान अनिल विठ्ठल केसरकर करतील. स्पर्धा पाहण्यासाठी पक्षी देखील येतात, ही स्पर्धा पाहिजे म्हणून, कारण देवळे गावचं आयोजन आहे आणि ते पाहायचंय त्यासाठी पक्षी देखील मैदानामध्ये येत आहेत.
आपण पाहतोय नरवीर चषक 2022. चांगला बॉल, अतिशय वेगात चेंडू टाकला गेलाय. धन्यवाद निवे संघ, आपण चांगला खेळ दाखवला आजच्या या दिवसामध्ये. थोड्याशा काही चुका नक्कीच तुम्ही त्या सुधारून पुढच्या स्पर्धेसाठी दाखल व्हा. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संघाला असतील. सनील उतेकर वेगात येऊन गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6 धावा धाव फलकावरती आहेत. षटकाची समाप्ती होते पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती 6 धावा धाव फलकावरती आहेत. 42 धावांचं आव्हान पार करायचंय. 6 धावा धाव फलकावरती येणारे 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत विजयासाठी. या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत थांबायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर 12 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. दाभिळ संघ टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे योगेश शेलार, एक वेगवान गोलंदाज शैलेश शेलार आणि समोर तर पाहिलं तर बाहुबली. म्हणजे अशी झुंज आपल्याला पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉल पासून पाहायला मिळेल. योगेश शेलार विरुद्ध शैलेश शेलार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगात येऊन वेगात सोरून गोलंदाजी करतो शैलेश शेलार, तर बॅटिंगमध्ये ज्याच्या बॅटमधून लांबच लांब षटकार जातात असे योगेश शेलार. अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. विजय दाबेकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. PTPLच्या स्पर्धेपासून या खेळाडूला देखील ओळख मिळाली. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. रोहित पार्टेच्या बॅटमधून कव्हरला फटका तर सजवला होता, परंतु 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. एका धावेवरती रोहित पार्टेला नक्कीच हे मैदान लकी असं आम्हाला प्रवीण दुगडे सर सांगतात, कारण ढवळी विभाग प्रीमियर लीग याच मैदानामध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये रोहित पार्टेंनी चांगली बॅटिंग केली होती. त्याचा फायदा आता होईल का? त्याचा फायदा आता होईल का आपल्या संघाला, बोरावळे संघाला? स्वराज मात्र नक्कीच पहा कशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, डॉट काढला गेलाय. आता मात्र चेंडू हवेत टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आहे. कॅच पकडली जाते. फलंदाज क्रमांक पहिला स्वराज. डीजे The mix. In the mix. थँक्यू. DJ बंटी बॅटिंगला जाताना पाहायला मिळतोय. स्वराज मात्र माघारी परतलाय. 4 चेंडू निर्धाव काढल्यानंतर माघारी परततोय. एक निराशाजनक कामगिरी स्वराज याची पाहायला मिळते. 2 धावांची पॅनल्टी. मैदानामध्ये गार्ड परिधान करायचं नाही हा नियम आपला असोसिएशन जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून हा नियम आहे. आणि 2 धावांची पॅनल्टी बोरावळे संघाला या ठिकाणी दिली गेली आहे. गार्ड वापरा, सेफ्टी वापरा, परंतु ते कुठं डगआउट मध्ये मैदानात जायच्या अगोदर तुम्ही ते करू शकता. फुल टॉस बॉल या ठिकाणी टाकला गेलाय, परंतु ऑन साइडला फटका तर खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील घेतली गेली. बेचाळीस धावा बनवायच्यात. देवळेगावचे सुपुत्र समाजसेवक रवींद्र रघुनाथ केसरकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1000 रुपये एक, तसेच देवळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच
शंकर कृष्णा केसरकर यांच्याकडून 2100 रुपये. मोठा फटका तर खेळलाय लॉंग ऑन मध्ये, पुन्हा एकदा झेल टिपला गेला आणि धन्यवाद बंटीची दोन्ही खेळी देणगीवरांचे देखील आम्ही संपुष्टात. धन्यवाद मानतो. खरोखरच गावावरून येऊन आमच्यावरती प्रेम दाखवून आपण असंच आम्हाला सहकार्य करावं. पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या 41. फलंदाजीची दुसऱ्या सत्रात टीम करते, तिला 2 धावांची पेनल्टी मिळाली. म्हणजे त्या 2 धावा जर 41 मध्ये ॲड केल्या तर धावा होतील 43 आणि जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला 44 धावांची गरज. धन्यवाद दुगाडे सर. 41 धावा होते बनवल्या गेल्या होत्या. 42 धावांचं टार्गेट पार करायचं होतं बोरावळे संघाला, परंतु 2 धावांची पेनल्टी बोरावळे संघावरती पडली. 41 आणि 2 43 झाल्या, 44 बनवायच्यात आता. बॅटिंगसाठी सुनील उतेकर मात्र मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहे. तो रोहित पार्टे स्ट्राईक एंडला फुल टॉस बॉल होता, त्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टीपला गेलाय. किरण मैदानामध्ये, चुकीची दुरुस्ती, किरण मैदानामध्ये बॅटिंगसाठी आले. हिरेन पंचांना नक्कीच मागणी केली तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवला गेलाय. भीमरचा नो बॉल आहे की नाही, गणेश बाविस्कर सर. चला बाविस्कर सर निर्णयाची वाट बघतायत खेळाडू. बाविस्कर सर स्क्रीनवर बघा क्रिक लाईव्हच्या. गणेश बाविस्कर, योगेश शेलार जरा 2 मिनिटं या ना. नो बॉल सांगितलं आयोजकांनी. बाविस्कर पण आलेत. चला बाविस्कर सर सुद्धा बघतील. खरं तर जे काही असेल, दूध का दूध पाणी का पाणी, बाविस्कर सर आपल्याला सांगतील. नो बॉल आहे, नो बॉल.
चला, कारण मला अंदाज होताच, निलेश सरांशी मी चर्चा केली ऑफ द माईक, पण आम्ही देऊ शकत नाही कारण आम्ही समालोचक आहोत. जेने काम तेने करो, बीजा करे सो गोता खाय. हिरेन बॅटिंगसाठी आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते तो रोहित पार्टे. नो बॉलचा निर्णय होता तो नक्कीच नो बॉल घोषित केलाय. फ्री हिटचा बॉल यानंतरचा असेल. विजय दाबेकर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. हिरेनसाठी अखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने नक्कीच खेळला गेला. हिरेनच्या बॅटमधून फटका, डीप मधून फिल्डर येतोय. एक धाव तर घेतली आणि दुसरीची आवश्यकता होती का? फ्री हिटचा बॉल होता आणि दुसरीची आवश्यकता नसताना देखील हिरेन धाव घेण्याच्या नादामध्ये धावबादच्या रूपामध्ये माघारी परतले. डीजे समीर महाबदी बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. बारा बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावफलकावरती केवळ 11 धावा आहेत. 44 धावांचं आव्हान पार करायचंय. त्यासाठी मात्र आता चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता. समीर माबदी, रोहित पार्टी यांना आता चमत्कार मैदानामध्ये करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. रोहित पार्टीला नक्कीच जास्तीत जास्त तो चेंडू खेळला तर त्याच्याकडे क्षमता आहे तशी फटकेबाजी करण्याची. समीर माबदी देखील त्याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु आता स्वतः कर्णधार समीर माबदी स्ट्राईक एंडवरती. एक सिंगल मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी आणि समीर माबदी नक्कीच धावबादच्या रूपामध्ये माघारी परततोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय बोरावळे संघाला. डीजे तर नवीन बॅटर मैदानामध्ये सुनील उतेकर बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. समीर माबदी यांनी नक्की ठरवलं असेल की रोहित पार्टीला स्ट्राईक द्यावी, स्ट्राईक रोटेट करावी, हेच मनामध्ये ठरवलं असेल आणि धाव घेण्याच्या नादामध्ये समीर माबदी देखील माघारी परतले गेलेत. आता मात्र रोहित पार्टी स्ट्राईक एंडवरती मोठे फटके खेळावे लागतील. समोरच्या दिशेने फटका तर सजवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं पहा तिसरी विकेट धावबादच्या रूपामध्ये. खेळाडू बाद. डीजे धन्यवाद. मैदानामध्ये एका मागोमाग एक तुचलमय आया ही परिस्थिती मैदानामध्ये चालू आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नक्की डाव कोसळला गेलाय बोरावळे संघाचा. 3 खेळाडू धावबादच्या रूपामध्ये माघारी परतलेत. पहिला हिरेन, दुसरा समीर महाबदी आणि तिसरा सुनील उतेकर. आता विक्की मोरे मैदानामध्ये गेलाय. रोहित पार्टे मैदानामध्ये आहे. रोहित पार्टेसाठी 3 खेळाडूने आपल्या विकेट सॅक्रिफाय केली, परंतु आता रोहित पार्टेला बाकी चेंडूंचा सामना करायचा आहे.
मोठे फटके खेळायचे आहेत रोहित पार्टीला. ऑन साईडला फटका तर खेळाय. डीप मधून फिल्डर सनील उतेकर आलाय. संजयने मात्र चेंडू गॅदर केलाय. चेंडूची फेकी केली, तदवर 2 धावा घेतल्या गेल्यात. दुहेरी धावांनी धावफलक पुढे गेला. 14 धावा धावफलकावरती आहेत केवळ. चेंडू शिल्लक आहेत ते 3. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता विजयासाठी बोरावळे संघाला. बोरावळे विरुद्ध आपण पाहतोय केवनाळे या दोन संघादरम्यान ही मॅच ज्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काल देखील प्रत्येक संघ नवीन जर्सीमध्ये मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाला. आज देखील आपण पाहतोय केवनाळे संघ नवीन जर्सीमध्ये. रानवडी संघ देखील आपण पाहिला फ्रेंडशिप चषकामध्ये त्यांना शैलेदादा कोळसकर यांनी जर्सी दिली होती, प्रथम क्रमांक पटकावला होता. आज देखील 2 सामने जिंकलेत. ज्या चेंडूला नक्कीच मोठा प्रहार केलाय रोहित पार्टीच्या बॅट मधून फटका आलाय ऑन साईडला, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली. कॅच ड्रॉप आणि 2 धावा पूर्ण केले गेलेत, परंतु 1 शॉट. तर पुन्हा एकदा रोहित पार्टे. षटकार चौकारांची आतिषबाजी रोहित पार्टेला करावी लागेल. हा चेंडू व्हाईट बॉल, स्वैर मारा. अवंत स्वरूपाची धावफलकावरती जोडली जाते. धावफलक एकेरी धावाने पुढे जातोय 17 या आकड्यावरती. 27 धावांची आवश्यकता. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 8 बॉल आणि 27 ची आवश्यकता. मॅच मध्ये काही होऊ शकतं. रोहित पार्टे पुन्हा एकदा मोठा पटका खेळलाय. आता मात्र पकडली गेली कॅच आणि रोहित पार्टीची खेळी संपुष्टात. खेळाडू बाद डीजे. DJ Webhub in the mix. थँक्यू डीजे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये अजूनही 27 धावा बनवायच्यात. कापडे विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील कुंभळवणे संघ चॅम्पियन ठरला होता. योगेश शेलार यांच्यावरती नेतृत्व नक्की सोपवलं गेलं होतं. योगेश शेलार यांनी त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी. त्या संघामध्ये गणेश शिरावळे देखील होता आणि कुंभळवणे संघाने प्रथम क्रमांक कापडे विभाग प्रीमियर लीग मध्ये पटकावला गेला होता. बॅटिंगसाठी जयेश मैदानामध्ये आलाय. जयेश मोरे बॅटिंगसाठी, विक्की मोरे बॅटिंगसाठी मैदानामध्ये आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावा बनवायच्यात. प्रवीण सर, मी नक्की तुम्हाला एक प्रश्न विचारेल. 3 खेळाडू निसॅक्रिफाय आपली विकेट केली रोहित पार्टीसाठी, काय म्हणाल? देखिए यहाँ पर मिसफील्ड होती हुई नजर आ रही है. 1 रन जरूर मिला, दूसरा भी मिला. मुझे वो पुराने जमाने के किस्से याद आ रहे हैं. नेताजी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. कुर्बानी मांगी थी और उस कुर्बानी के तहत कई लोगों ने कुर्बानी दी और नेताजी सुभाष चंद्र लड़े भी और 1947 में देश को आज़ादी भी मिली. लेकिन तुम मुझे कुर्बानी दो मैं तुम्हें जीत दिला दूंगा. ये वादा जो रोहित ने अपनी टीम से किया था वो उससे पूरा नहीं कर पाए. धन्यवाद. नक्कीच 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 20 धावा येणारे. 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. काल 6 चेंडू मध्ये 21 बनवल्या गेल्या. आता 6 बॉल 24 ची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली होती. 1 बॉल 6 पर्यंत मॅच आली होती. खांडज विरुद्ध आडाचा कोंड अशी मॅच होती. त्यामध्ये वैभवने जी बॅटिंग केली होती, एक बॉल 6 धावांची आवश्यकता. 8,500चा तो चेंडू होता शेवटचा, त्यावरती षटकार लगावला होता. काल बक्षिसांचा वर्षाव नक्कीच पाहायला मिळाला. 10,000 बक्षीस, 5,000 बक्षीस नक्कीच लगावलं गेलं होतं. काल आगळं वेगळं बक्षीस देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. संजय घाडगे यांच्या माध्यमातून लंगोटी मित्रमंडळाच्या गोलंदाजांनी 4 गोलंदाजांनी एकही वाईट बॉल किंवा नो बॉल टाकला नाही. त्यांच्यासाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते दिलं गेलं होतं. षटकार खाल्ले परंतु वाईट आणि नो बॉल टाकले गेले नाही.
मॅच जिंकली लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने. काल राजा गाडगेची अफलातून बॅटिंग, विस्फोटक फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. जास्तीत जास्त अर्धशतक करणारा खेळाडू तालुक्यातील कोण, तर राजा गाडगेचं नाव घेतलं जातं. जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज कोणी घेतल्यात, तर योगेश शेलार बाहुबली यांचं नाव घेतलं जातं. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग, राजा घाडगे, योगेश शेलार यांच्याकडे नजरा नक्कीच संघ मालकांच्या लागल्या असाव्यात. प्रवीण दुगाडे त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाडूंना नक्कीच वरती घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहेत. तुम्हाला त्या संधीचं सोनं करावं लागेल. आमचे गणेश बाविस्कर देखील त्या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी येतात. 2 दिवस का होईना पण त्यांना आमंत्रण केलं असतं. प्रवीण दुगाडे यांचा नक्की तुम्हाला मी नक्कीच सांगेल, रायगड प्रीमियर लीग मध्ये 10 दिवस कॉमेंट्री करतात. तिकडं संदीप कदम सर त्यांना पाहिलं. संदीप कदम सरांनी नक्कीच त्यांना कॉल दिला की PTPL ला आमच्या इकडे 2 दिवस देखील या, परंतु प्रवीण दुगाडे सर 3 दिवस आले. या ठिकाणी विक्की मोरे माघारी परततोय आणि तेव्हापासून प्रवीण दुगाडे आणि पोलादपूरचं नातं झालंय. नक्कीच हे नातं तर झालंयच निलेश, पण आपण ही जी देवळे गावाची स्पर्धा पाहतोय आणि या गावाचा जो आपुलकीचा झरा, जो कधी ना आटणारा माणुसकी, आपुलकी आणि प्रेम आणि आपल्या गावाबद्दलची निष्ठा काय असते. 200-250 कुटुंब जवळजवळ या नवी मुंबई परिसरात राहत असूनही खरं तर तीही लोक या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देत आहेत. आणि आपण बघितलं की ग्रामस्थ मंडळ देवळे यांनी सुद्धा भेट दिली आहे. आज सकाळी आपण पाहिलं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ग्रामस्थ मंडळाचं स्वागत केलं गेलं. आणि हे माझं गाव आणि हे माझं गाव आहे आणि या गावासाठी झटणारा एक तरुण आहे. या गावासाठी झटणारा मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे. मी या गावासाठी झटणारा एक उद्योगपती आहे. असं म्हणतात की पेढ्या पेढ्या मराठी माणसाने टाकू नये सोन्याच्या, पण आपला मराठी माणूस आणि देवळे ग्रामस्थ मंडळ देवळे या क्षेत्रातही पुढे आहेत. आपण जर पाहिलं तर एक फ्लेक्स लागला आहे, नरवीर चषक 2022. आलेल्या सर्व खेळाडू पाहुण्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात त्या केसरकर ज्वेलर्स यांनी. म्हणजे मराठी माणूस प्रत्येक उद्योगधंदा यशस्वीरित्या हाताळू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोन्याच्या ज्वेलरीचं दुकान, अर्थातच तिला म्हणतात सोन्याची पेढी. तर मॅचच्या औपचारिकता मैदानामध्ये शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय केवणाळेचा संघ. हा चेंडू जर पाहिला तर शेवटचा आणि अंतिम सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे असा प्रयत्न नक्कीच देवळे गावाचा असेल. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव, त्यावरती चौकार म्हणजे तब्बल धावा मिळतील त्या 5. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी नक्कीच प्रवीण दुगाडे सर, तुम्ही ज्यांचा लेख वाचला होता, उपाध्यक्ष सडवली गावचे आणि असोसिएशनचे उपाध्यक्ष अंकुश जाधव साहेब यांचं आगमन होत आहे व्यासपीठावरती. त्यांचं नक्कीच हार्दिक हार्दिक असं स्वागत. अतिशय चांगला लेख आणि वारंवार कालपासून आमचे प्रवीण दुगाडे सर त्या लेख ज्यांनी लिहिला होता ते त्यांचं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक असं स्वागत. सडवली गाव म्हटलं तर नक्कीच एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. माझा गाव माझा अभिमान, आदर्श गाव सडवली गाव यांना देखील पाहिलं जातं. ज्यांनी शिवरायांची महाआरती आणली ते हे गाव, अशी ओळख मात्र नक्कीच. ज्यांनी इंटरनेट सेवा गावात मोफत आणली, ST स्टँड अतिशय चांगल्या प्रकारे आणलं होतं CCTV कॅमेऱ्यामध्ये, असं सडवली गावचे नक्कीच अंकुश जाधव साहेब आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचं व्यासपीठावरती आगमन, हार्दिक हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी मॅच जिंकली केवणाळे संघाने. केवळ 41 धावा बनवल्या होत्या 4 षटकामध्ये. मॅन ऑफ द मॅच नागेश दादा उपाध्यक्ष यांचं आम्ही देवळे ग्रामस्थ नरवीर तानाजी खेळ देवळे गाव सहर्ष स्वागत करत आहोत. तर
तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ज्याने बॅटिंग देखील केली आणि षटक टाकत असताना केवळ 6 धावा खर्च केल्या सनील उतेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सनील उतेकर हा ठरलाय. तर सडवली गावाबद्दल नक्कीच सांगेल. आता प्रथम जाधव हा खेळाडू एक सडवली गावचा आहे. तो 15 फुटावरून खाली पडला आणि गाव पूर्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतं. हे देखील पोलादपूरमधून आमच्यापर्यंत माहिती आली होती आणि तो आता बरा आहे देवाच्या कृपेने आणि त्यांचा आमचं कॉन्टॅक्ट देखील झालंय. तर जाऊया गणेश केसरकर यांच्याकडे.